नमस्कार. आजचे महत्त्वपूर्ण असे 10 करंट अफेअर्सचे प्रश्न. प्रश्न पहिला, भारताची पहिली सोलर सिटी कोठे उभारण्यात आली? ऑप्शन ए सांची, ऑप्शन बी पाटणा, ऑप्शन सी जबलपूर, ऑप्शन डी उत्तर प्रदेश. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर ए सांचीमध्ये भारतातील पहिली सोलर सिटी उभारण्यात आली. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तपदी कोणाची निवड झालेली आहे? ऑप्शन 1 राजेश कुमार, ऑप्शन 2 आनंद यादव, ऑप्शन 3 दिनेश वाघमारे, ऑप्शन 4 संपत येडके. तर महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्तपदी कोणाची निवड झालेली आहे? ऑप्शन नंबर 3 दिनेश वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तपदी निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोठे पार पडल्या? ऑप्शन 1 उत्तर प्रदेश, ऑप्शन 2 मध्य प्रदेश, ऑप्शन 3 हरियाणा आणि ऑप्शन 4 उत्तराखंड. तर 38व्या राष्ट्रीय क्रीडा कोठे पार पडल्या आहेत? ऑप्शन नंबर 4 उत्तराखंड येथे 38व्या राष्ट्रीय क्रीडा पार पडलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक चौथा, पहिला जंगल बेल्स पुरस्कार कोणाला मिळाला? ऑप्शन 1 भावना मेनन, ऑप्शन 2 आशा वाघमारे, ऑप्शन 3 सुमन वाळंबे, ऑप्शन 4 भावना पटेल. तर याचे योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 1 भावना मेनन यांना पहिला जंगल बेल्स पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 5वा, संविधान दिवस कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन 1 26 जानेवारी, ऑप्शन 2 26 जुलै, ऑप्शन 3 15 ऑगस्ट, ऑप्शन 4 26 नोव्हेंबर. तर संविधान दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन नंबर 4 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिवस साजरा करण्यात येतात. तर संविधान कधी स्वीकारण्यात आलं? 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान हे स्वीकारण्यात आले. 1949 साली संविधान स्वीकारण्यात आलेलं. आणि संविधान कधी लागू करण्यात आलं? तर 26 जानेवारी 1950 या साली संविधान लागू करण्यात आलं. प्रश्न क्रमांक 6वा, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड होणारे ते कितवे आहेत? म्हणजे भारताचे निवडणूक आयुक्त जे निवड झालेले आहेत ते कितव्या नंबरचे आहेत? ऑप्शन 1 25वे, ऑप्शन 2 26वे, ऑप्शन 3 27वे, ऑप्शन डी 28वे. तर कितव्या नंबरचे आहेत? तर 26व्या नंबरचे दिनेश वाघमारे हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. प्रश्न क्रमांक 7वा, 8वी हिंद महासागर परिषद कोठे पार पडली? 1 अमेरिका, 2 जापान, 3 ओमान आणि 4 भारत. तर 8वी हिंदी महासागर परिषद कोठे पार पडली? तर ऑप्शन नंबर 3 ओमान या ठिकाणी 8वी हिंद महासागर परिषद पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 9वा, 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? 1 उस्मानाबाद, 2 मुंबई, 3 पुणे आणि 4 संभाजीनगर. तर 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? तर ऑप्शन नंबर 4 संभाजीनगर येथे पार पडलेला आहे. प्रश्न क्रमांक 9वा, 67वा ग्रॅमी पुरस्कार कोणास मिळाला? 1 पार्वती देवी, 2 चंद्रिका टंडन, 3 सुमिता गापांते आणि 4 अशोक कुमार. तर 67वा ग्रॅमी पुरस्कार कोणाला मिळाला? तर ऑप्शन नंबर 2 चंद्रिका टंडन यांना 67वा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 10वा, देशातील पहिले शिवसाहित्य संमेलन कोठे पार पडले? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन 2 मुंबई, 3 सातारा आणि 4 संभाजीनगर. तर देशातील पहिले शिवसाहित्य संमेलन कोठे पार पडले? तर ऑप्शन नंबर 3 सातारा येथे शिवसाहित्य संमेलन पार पडलेलं आहे. अशा प्रकारे आपले 10 महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न झालेले आहेत. अशा प्रकारे रोज आपण 10 प्रश्न टाकून आहोत. धन्यवाद.